पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मनोरा बांधण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कॉलेजचा भूतकाळ सज्ज झालाय दोन मित्रांच्या वर्तमानावर प्रभाव पाडण्यासाठी. बघूया पुढे नेमकं काय काय घडतंय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. डॉक्टर पम्याच्या मांडीत गोळी घुसली आहे. डॉक्टर कुठे आहे रे? माझ्या पम्याला वाचला. पम्या आपले डोळे मिटतात. पम्या हॉस्पिटल मध्ये आलोय आपण. पम्या डोळे नको मिटू. पम्या झाला. हे डॉक्टर कुठे रे? हे डॉक्टर. पम्या काय नाही होणार. पम्या हे पम्या डोळे ठेव. डोळे उघडे ठेव. डोळे उघडे ठेव. भाई भाई टेन्शन नको घेऊ. आपल्या पम्याला काय नाही होणार भाई. अरे अलेक्स असं कसा बोलतो? टेन्शन नको घेऊ यार. भाऊ जिगरचा तुकडा आहे पम्या माझ्या. मला त्या मृत्यूजाने गोळी मारली समोरून. माझ्या छातीत मारून ते पम्याने मांडी टाकली मध्ये यार. स्वतःच्या मांडी. ए कुठे डॉक्टर? हे डॉक्टर. ह्याच्या आईला. हे डॉक्टर. हे डॉक्टर कुठे? काय चाललंय? हा, कशाला आरडाओरडा करता? हे हॉस्पिटल समजत नाही तुम्हाला? ए थांब जरा. पेशंट कोण आहे? हा पेशंट आहे. बाकीच्या रिलेटिव्हने बाहेर चला. अख्खी चक्की बंदूक खाली करे ना. माझ्या पम्याला वाचव. बाजूला ठेवते. चल. हे बंदूक आहे. तू घाबरत नाही आला? अरे मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही रे. 15 वर्ष झाली मला सर्व्हिसला. फालतूगिरी करू नका. आणि कशाला आरडाओरडा करताय? हे बघ, घाबरायचं असेल ना त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला घाबरा. तो इकडे आला ना तुम्हा सगळ्यांना बाहेर काढेल, समजलं? आणि मग 5 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा कोण डॉक्टर पण भेटणार नाही. मरेल तुमचा पेशंट. चालणार आहे काय तुम्हाला? म्हणूनच बोलतो नाही माझ्या पम्याला वाचव. पम्याला गोळी थांबा, रडू नका. आमचं डॉक्टर लय ब्रिलियंट आहे. अपेंडिक्स ऑपरेशन करता करता मुतखडे पण फोडतो तो. मांडीतली गोळी काढताना नसबंदी नाही ना करणार याची. नाही नाही, फालतूगिरी काहीतरी बोलू नको यार. इथे आपल्याला पण 2-2 मांडे आहेत दिले आहेत. आई शंका विचारली भाई. लागणार आहे तुम्हाला आधी. अरे बापरे, खूप लागलंय. गोळी घुसली वाटतं. Yes. हो. स्काल्पेल द्या. पेशंटची इमर्जन्सी बघायची आणि हातात सगळी हत्यार ठेवायची. कळलंय? Yes, डॉक्टर. गोळी कशी लागली? रिस्की नाही म्हणजे आमचं हेच. लांब कर, लांब कर. रिलेटिव्हचं पेशंट बाहेर चला. बाहेर चला अरे तुम्ही. नाही ते आमचा गँगचा झाला होता ना. त्या मृत्यूजाने समोरून मारली. माझ्या छातीवर गोळी मारत होती. पम्याने मांडीमध्ये टाकली आणि त्याच्या मांडीत घुसली गोळी. म्हणजे गुंड आहात तुम्ही? गुंड? डॉक्टर गँग आहे आमची. गुंड चिंदी असतात. आपण टॅक्स बिक्स भरतो. गँग आहे प्रॉपर. पोलीस कंप्लेंट केली का? हे नाही हे पोलिसाचं नाही. आमचा मॅटर आहे. ते होऊन जाईल. करावी लागते पोलीस कंप्लेंट. सगळे पेपर वर्क करा. त्यांना फॉर्म द्या. फॉर्म भरा, तिकडे सही करा. अरे पोलीस कंप्लेंट करा. कळलं? अरे आपण पोलिसाचा नाही करत डॉक्टर. आमचा ते करावी लागते बाबा. तुम्हाला नाही कळणार ते. हे घ्या, हे ठेवा तिकडे. बघतो मी. त्यांना ओटी मध्ये पाठवा. मी ओटी मध्ये वाट बघतोय त्यांची. कळलं? झंप्या झंप्या? चित्त्या चित्त्या नाही, चित्तरंजन. चित्तरंजन चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. रोल नंबर 13 टुकटुके कॉलेज. अरे ओळखला काय? पशा खांड्या सैतान खोपडी. अलेक्स. अरे दोस्त आपला. हे ओळखला तू? आई ते जाऊ दे, तू कॉलेजला गेला होतास? अरे म्हणजे आम्ही दोघं 11वीला एकत्र होतो सायन्सला. माहितीये काय? अरे हा लय हुशार होता. हा रप्पा पुढे गेला. आपल्याला 11वी आवडली. आपण 5 वर्ष तिकडे थांबलेलो. पण भाई तुला सायन्सला घेतला कोणी? अरे ते सोड. हे झंप्या. हे ओळखला काय मला? अरे कॉलेजला लय नल्ला आयटम होता. लय नल्ला आयटम होता. वाटतोय. आम्ही काय करायचं माहितीये? ह्याला एकदा काय केलं होते? याच्या 2 शेंड्या बांधल्या. याला फरक घातला आणि लेडीज हॉस्टेलमध्ये फिरायला पाठवलेला याला. आठवलं? हे लय नल्ला आयटम होता. ए हॅलो, तू आमच्या डॉक्टरला नल्ला आयटम काय बोलते?
हे बघ डोक्यात जाऊ नको हा. तुझ्या पेशंटच्या सलाईन मध्ये सोडा टाकेन. दिवसभर तोंडातनं बुडबुडे काढत बसेल तो. थांबवा हिला, थांबवा हिला. ए झंप्या, हे चल लय टाइमपास झाला. आपल्या पम्याच्या मांडीत ती गोळी गेली ती काढून टाक. चल काय आपला दोघांचा सेम आहे. तू पण फाडतो मी पण फाडतो, पण तुझा एकदम फाडणं गरजेचं आहे. आता माझा फाडणं नाही. चल 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 लवकर ये. चल ना भाई. अरे मी विसरलो. काय डॉक्टरकीचा अभ्यास विसरलो आईला. काय रे आईला. ए एक मिनिट ए. तर कसं व्हायचं. ए झंप्या अरे नाही मी विसरलो यार. मला आईला चल बाजू. एक मिनिट ए, आईला मला आठवतच नाहीये. Oh God. ए ए झंप्या ऐक ना. ए पम्या डोळे नको मिटू. पम्या पम्या डोळे नको मिटू. ए झंप्या असं नको करू यार. आपल्या पम्याची मांडी वाचली पाहिजे. असं कसा विसरला तू. अरे मी इथे आलो तेव्हा सगळं आठवत होतं, पण झंप्या शब्द कानावर पडला माझ्या आणि मी विसरलो. ए आईला हा? आठवतच नाही यार रे काय माझं. चल मी घरी जातो. चला. ए झंप्या ए असं नको करू यार. मला आठवत आपल्या पम्याची मांडी आहे यार. वाचली पाहिजे. त्याची मांडी लय आपल्या कामाचे मी लय वेळ झोपलोय त्या मांडीवर. येस डॉक्टर, तुम्हाला असं जाता नाही येणार. ते काय खूप सिरियस कंडिशन आहे, नाही ते इन्फेक्शन होईल त्याला. डॉक्टर भाई ऐका ना भाई. भाई आपल्याला आपली मांडी हवी आहे भाई. लोक आपल्याला बिन मांडीचा बोलतील. आपल्याकडे इन बिन 2च मांड्या आहेत अरे भाई. मग माझ्याकडे काय 4 आहेत. झंप्या अरे नाही रे, घरी जायला झंप्या असं नको करू यार. झंप्या यार मी पाया पडतो. पम्याची मांडी वाचली पाहिजे. अच्छा म्हणजे याचं आता मी हे करू ऑपरेशन करू. मी पाया पडतो यार. झंप्या ए ए अरे नाही करतो ऑपरेशन करतो मी. करायला तयार आहे. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा हा मला काय बोलला. नल्ला आयटम बोलला ना मला. नल्ला आयटम बोलला ना. आता तू मला बोलायचं डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आहे. बोल डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आयटम आहे बोल. नाहीतर मग भाईला यार असं चाललं. नाही. चल बोल चल चल. आपण भाईला असं नाही बोलू शकत. पम्या जाऊ दे. चल बोल तुम्हाला यार काय अरे नाही भाई तुला अरे कसं बोल यार. पम्या मांडी वेळ जातो यार खूप वेळ थांब ना भाई. मी बोलतोय ना. यार, पम्या वेळ बोल ना नाही. यार. भाई तू आपला बाप आहे. आपण नाही. अरे असू दे बाप, पण मला काय होत नाही. मांडी वाचली पाहिजे ना पम्या. नाही, नाही, भाई. पम्या, अरे मीच बोलतोय ना तुला. बोल ना अरे यार नाही, पम्या. भाई. अरे बोल ना यार पम्या. अरे नल्ला कुत्र्या लोद्या जाड्या गाडवा बुच्चन ढक्कन कॅप बोलो. पम्या फक्त नल्ला बोलायचा होता रे. तू एक्स्ट्रावाला पण 5 बोलला मला. पम्या एवढं कशाला बोला. ए भाई ऐक ना. आता बोलला ना तो. चल ना संपव ना विषय. कर ना यार. बोलला तुम्हाला. बघ बघ प्लीज प्लीज डॉक्टर. काय मला कळत नाही रे काहीच. का काय कळत नाही म्हणजे. ते मांडीत गोळीच्या लेक्चरला बसला नव्हता तू. जोक मारला. नाही अरे जोक नाही. मला खरंच वाटलं तू असं कसं विसरला असेल रे. आईला. अरे एक असेल ना लेक्चर तुमचा मांडीत गोळी गेल्यावर काय करायचं. आमचे हे झंप्या सर खूप ब्रिलियंट आहे. तू काय झंप्या म्हणते. सॉरी सर. तू नाही झंप्या बोलायचं. नाही सॉरी सर. कळलं. बोला म्हणून. ऐक ना भाई. आणि ते स्कॅल्पल दे. ए दे रे भाई. तू दे ना त्याला. चल तू मिमिक्री कर. चल काय करू. मिमिक्री कर. म्हणजे तुला आठवतंय मला मिमिक्री करायला लावली होतीस तू कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये. कॅन्टीनच्या त्या पायऱ्यांवर मला तू मिमिक्री करायला लावली होतीस. आठवतंय का. डुक्कर आणि डुकरीन यांचा अरे रोमांस कर. आठवलं. अलेक्स काय डेंजर आवाज काढायचा माहिती आहे डुकर. भाई पण तू एकदम डेंजर आवाज काढला होता. यांना दाखव ना एकदा. यांना दाखव ना. मला काय करायला लावतो रे. त्यांना ना. मला काय करायला लावतो हा. त्यांना अरे म्हणजे मस्त काढला होता. तू कर आता मिमिक्री. चल मिमिक्री कर. मुंगळा आणि मुंगळी याचा रोमांस कर. चल मला ऐकायचंय. तू कर. मी लगेच याचं ऑपरेशन करतो. कर चल भाई कर. ए, अलेक्स हा तो मुंगळ्याचा आवाज कसा येतो. भाई मुंगळ्याचा आवाज कसा येतो आपल्याला माहित नाही, पण मुंगळा चावल्यावर आवाज कसा येतो तो माहिती आहे. अयो याला लांब कर. याला लांब कर. थंड कर. याला लांब कर. मुंगळा आणि मुंगळीची आई- मिमिक्री करणार. अरे थांब ना यार. मुंगळा आणि मुंगळीची मिमिक्री कर. मुंगळा का माझ्यावर रोज गप्पा मारतो काय. मला माहिती. चल मुंगळा काढतो. चल बोल. हा मुंगळा आलाय. हा. मुंगळांग मुंगळांग मुंगळांग. तिकडनं मुंगळी आली. मुंगळिंग मुंगळिंग. मग रोमॅन्टिक करायचं ना. मुंगळा बोलतो मुंगळांग मुंगळांग अति क्या खंडाळांग. मुंगळी बोलते मैं क्या आऊ खंडाळिंग.
मुंगळंग बोलतो गुमळेंग पिंगळेंग नाचंगळेंग फिंगळेंग ॲश कळिंगळेंग ऑंगलेंगलेंग कँग. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.